नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेलो आहे गोदावरी नदी संगम दर्शनाला. दाखवले त्यांना जरा पाणी वगैरे केवढं आहे, खूप आहे पाणी. चल, केवढं पाणी आहे. वाव, किती सुंदर आहे हा नजारा. केवढा निसर्ग आहे, छान. मला पण हे छान आहे. आणि हे बघितलं का, इथे सगळं पूजेचं तुम्हाला काय पाहिजे ते मिळून जाईल. मला घे रे, हे शंख आहेत, मला घे ना वेळ. हे शंख सगळे तुम्हाला पूजेची साहित्य इथे भेटून जातील. चला आता नेक्स्ट. तर मित्रांनो, ही आहे माझी फॅमिली, माझ्या बहिणी, माझ्या मुली, माझी मुलं. आता आम्ही पाणीपुरी खाणार आहे, मस्त छान. चला, या माझ्या मुली आहेत, या माझ्या बहिणी आहेत. काकू इकडे बघा, काकू सरकार काय प्राईम करताय आम्ही सगळे. चला मग आपण खाऊया आता पाणीपुरी. फेमस पाणीपुरी आहे बघा टक्कवांची, एकदम यम्मी यम्मी. चला आता, चला लवकर. हे बघा, हे चला. पैसे दिले का? मित्रांनो, आता श्री लक्ष्मी मंदिरमध्ये आलेलो आहे. चला. मलाई कुल्फी मलाई सगळं काही आहे बरं काय. गणपतीची मूर्ती बघा, मूर्तीचं व्यवस्थित कॅप्चर. तू पुढं उभी राहा ना. रामाचं आहे सगळं. चला आता आतमध्ये जाऊया. चला, फॅमिली सगळे आत गेलेली आहे, आम्ही सगळे मागे थांबलेलो आहे. बल्ले बल्ले, शाबाश शाबाश. खायचं काही असलं तर सगळं इथे आहे. ओके, चलो. चला चला चला, फास्ट चला. या लवकर तुम्ही, चला. हे बघा, मारामारी चालू आहे. माझी फॅमिली खूप एन्जॉय करते आणि तुम्हाला एन्जॉय करायचं असलं तर सगळ्यांनी एकत्रच यायचं. आणि मी हा हिला पण द्या, ही बहीण आहे माझी. एन्जॉय खूप करते. चला. हॅलो, बोल काहीतरी फोनमध्ये. ओके. देवा सगळ्यांना शांती लाभ. बहीण आहे, बुट्टा म्हणतो आम्ही, बुट्टा, लाडाची बुट्टा. तू लाडाची आहे म्हणून तू माझी लाडाची बुटकी बहीण आहे. आता मंदिराचा नजारा बघितला तर जरा इकडे नजारा बघा. निसर्ग बघा, निसर्ग कसा आहे, तुम्हाला कसा वाटला तेवढं सांगा. कमेंट करून नक्की सांगायचं. चला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुर्पणखा, रावणाची बहीण. सुर्पणखा आहे, सुर्पणखा, रावणाची बहीण. अशी बहीण कुणालाही नको आहे. ही आहे हनुमानाची मूर्ती बघा, केवढी मोठी आहे, खूपच सुंदर आहे. खूप छान, अति सुंदर. चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. बाय. बसा पटकन. चला मित्रांनो, आता गाडीत बसायची वेळ झाली, दुसऱ्याकडे जायचं. आता करूया मजा धमाल. चला, ओके, बाय. चला मित्रांनो, आता आपण आलो पंचगंगा. कुठली नदी रे? पंचवटी गंगा. गंगा. आणि ही कुठे आहे? नाशिक. पिंपळगाव, नाशिक मध्ये आहे. हे नाशिक मध्ये फक्त नाही नाही, मला ऍक्च्युली ऍड्रेस माहीत नाही आहे, पण आम्ही पहिल्यांदा आलो आहे, त्यामुळे तुम्ही पण आमच्या बरोबर बघू शकता तुम्ही पण. चला मित्रांनो, इथे इतकी थंडी हवा आहे, इतकी मजा येते ना, अक्षरशः मी आले ना, मी खूप हॅपी आहे. आणि तुम्ही पण लवकरच या इथे, नेक्स्ट टाइम या. किती सुंदर आहे. चल चल, तिकडे पाणी दाखव. पाणी बघितलं का तुम्ही? ही कुठली नदी आहे? गंगा नदी. गंगा नदी आहे ही, गंगा नदी. आणि मी पहिल्यांदा बघते, त्यामुळे मला खूप आनंद होतोय. आणि आमच्या चिमुकल्याला पण खूपच आनंद होतोय. चला चला चलते.
आता खूप भूक लागलेली आहे, काहीतरी आपण खायचं शोधूया. आता खूप फिरलोय आपण काहीतरी खायचं शोधूया. चला ओके मित्रांनो, बघितलं का आम्ही जेव्हा इथे येईल तेव्हा पाऊस येतो, मूडच ऑफ होतं, पण खूप भारी वाटतंय. चला चला पाऊस दाखव जरा सगळ्यांना. हाय, मंदिर बघितलं का मित्रांनो? मंदिर बघा जरा, मंदिर क्वालिटी दिसतंय मंदिर. आमचे मुलं काय खातात बघा, चाट खातात. आम्हाला सोडून चाट खाताय. चला चला चाट. मित्रांनो, खानदेशचा फक्त एक डायलॉग, पाणीपुरी खावाले ये म्हणलं माय, पाणीपुरी खावाले ये म्हणलं माय. चला सगळ्यांना एक गाणं फेमस झालं माहिती का तुम्हाला? रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पण मी बाळाला घेऊनच नदीवर आले. बघा तुम्ही नदी बघा. मला असं वाटलं कशी नदी कशी वाटली बघा. बाळाला रडवायचं नाही, पाण्यावर घेऊन यायचं नदीवर. एकटं कधी यायचं नाही, जायचं नाही पाण्याला. बाळाला रडवून बाळालाच घेऊन यायचं. पाव रे बाबा, किती पोवायचे पाव. हे बघ पाणी कसं आहे बघ, हे बघ पाणी कसं आहे, बरं आहे का नाही? पण मग एकच राऊंडचे तुम्ही 50 घेणार होते ना एकट्याचे बसवल्यावर. मग आता दोन बसव डबल बसले ना 80 रुपये 80 रुपये होईल. सिंगल बसवले तर 50 रुपये होईल. पण मग आता या पोराचं एक चक्कर डबल राऊंड मारलं तर काय नाही होत तसं. कधीच बसून निघवणार होता, कशी नीट का? अरे त्याची लांबण होती. काय करायचं मित्रांनो, काय करायचं मित्रांनो? असे काही लोक भेटतात, 10 रुपयासाठी भांडणं चाललेत बघा. जाऊ द्या, काय होणार आहे, असू दे ग. चल घोडा दाखव कसा आहे. पाणी मित्रांनो बघा, पाणी हळूहळू कसं वाढते आणि पिंड बघा मस्त. हे बघा मित्रांनो, छान पाणी आहे, गंगेचं नशिबावाल्यांनाच भेटतं. बघा आमची फॅमिली मोठी फॅमिली आहे. पाणी उडतंय आणि बघा आम्ही आलेलो कुठे आता निघालोय खरे मंदिरात. आता काळ्या रामाच्या मंदिरात निघालो, काळ्या रामाच्या. ओके चला, तुम्हाला पण येतो. बाय. हाय मित्रांनो, आता आम्ही जेवण केलं, पण फ्रीमध्ये केलं बरं का. साईबाबाचा प्रसाद होता, पोटभर खाल्लेला आहे. पूर्ण फ्रीमध्ये प्रसाद आहे इथे. तुमचा 1 रुपयाही खर्च होणार नाही. पोटभर येऊन जेवायचं. मित्रांनो चला कपालेश्वर मंदिरला आलोय आपण. चला ह्या कुठे गेल्या मावशीन ते? कपालेश्वर मंदिर वरती टाक, वरती नाही रे बाबा, वरती टाकायचं. आपण ते टाकायचं, ते टाकतात, ती लोक टाकतात, मग इथं पडतं ते बरोबर. आपण इथंच टाकायचं. थांब जरा देवाला फुलं करून घालते. ओम नमः शिवाय. आम्हाला चुकलं विकलं तर माफ करा म्हणा बाबा, पहिल्यांदा आलोय आम्ही. एक एक वा ना मग एक एक बेल ना असं एक व्हायचं. कोल्हापूर बहिणी राहता इथे माझ्या नाशिकमध्ये. काय उलटं झालं? म्हणूनच आधीच म्हणते देवाची माफ करा. आपल्याला काय माहित नसतं. हॅलो एवढं टाकतो. हां गाईज, तर आता आम्ही आलेलो आहे सीतेच्या गुफेत. तुम्हाला गुफा बघायचा असले तर 5 मिनिटात तुम्हाला दाखवतो. आणि आता आम्ही जातो गुफेत. गाड्या पाहिजे आर्यन. दिसतोय का रे गुफा? पाहू दे ना, ब्लॉगर आहे आपण. आम्ही आलेलो आहे काळाराम मंदिर. तुम्हाला पाठीमागे दिसतच असेल कसे. गुफा कुठे?
आता आपण आलो आहे काळाराम मंदिर. चला बघूया, मला पण अजून काय माहिती नाही. चला चला लवकर या. तर हे आहे काळाराम मंदिर. दर्शन घेतलं ते पुढे बघण्यासारखं आहे बरं का, काहीतरी आणलंस नक्कीच बघा. हा तू चाकू बी आणला का? वाजली ती मशीन. एंट्री कुठं आहे बघूया बरं. चला तिकडे दाखवा आधी हनुमान. हे बघा, वाव देवा, हनुमानचं मंदिर. फिरायचं तर आहे, खूपच जमले. छान आहे. चला तर मग आतमध्ये. परवानगी आहे का? अलाउड नाही आहे मोबाईल, म्हणून आम्ही बाहेरचाच व्हिडिओ करतो. आपण आलोय आता स्वामीनारायण मंदिरमध्ये. ते बघा, नाग केवढा मोठा आहे इथे पहिल्यांदा सुरुवातीला. शेषनाग आहे, शेषनाग आहे ते. चला चला, सुरुवातीला नागांचं दर्शन झालेलं आहे. आता आपण जाऊया, एंट्री करूया मंदिरात. इकडं चल महादेवाकडं. महादेवाकडं महादेवाकडे पण बघून घ्या एकदा. चल ना आत. आत 18,000 आधी झालं शेषनागाचं दर्शन. होय, आधी झालं शेषनागाचं दर्शन, आता करा महादेवाचं दर्शन. हे दर्शन नाही केलं तर कसं होणार? श्रावण महिन्यामध्ये आम्ही इथे आलोय. तुम्ही पण नक्की या. नेक्स्ट श्रावण महिन्यात तुम्ही इथे या. चला राऊंड करा. चला मित्रांनो, स्वामीनारायण मंदिरमध्ये दर्शन तर घेणारच, एन्जॉय तर करणारच, पण लहान मुलांसाठी खेळण्याची उत्तम सोय केलेली आहे. बघून घ्या. वाव, किती सुंदर आहे. आणि पैसे वगैरे काही घेत नाहीत, फ्रीमध्ये आहे, फ्रीमध्ये. तुम्हाला नाश्ता करायचा असला, कॉफी शॉप वगैरे, नाश्ता वगैरे सगळं अवेलेबल आहे इथे. आणि मित्रांनो, इथे मस्तपैकी कॉफी शॉपपेक्षा एक 5 स्टार हॉटेलसारखं इथे नाश्ता सेंटर आहे. बघून घ्या आतमध्ये स्वच्छता. दाखवून भैया. मित्रांनो, आता स्वामीनारायणच्या मंदिरात एंट्री झालेली आहे फायनली. चला चला मित्रांनो, सगळं फेस बघून घ्या एकदा. आणि आता स्वामीनारायण मंदिरमध्ये एंट्री केलेली आहे. इकडे जाऊ दे, याला ग्रिलकडे. बाबांचा हात धरून ठेवा आधी, बाबा मित्रांनो, आम्ही फायनली पोहोचलो आहे. असं वाटते फॉरेनमध्ये आलोय. एकदा तुम्ही सगळं व्यवस्थित बघून घ्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे बरं का, लक्षात ठेवा. चला मग. कारंजा दाखवायची. चला मित्रांनो, आरतीला जायचंय. 4 मिनिटाची आरती आहे, त्यामुळे सगळ्यांनी वेळ द्यायचा आहे. चला ओके, चल. आरती केवढी सुंदर असणार आहे. आता हे एक्साइटेड आहे मी बघण्यासाठी. फर्स्ट टाइम आहे. पहिले ती कशी काय पडली बाबा एवढी मोठी बाई? छान आहे मावशी, किती भारी मंदिर. खुश होईल ती पण आपल्यासाठी. चला आरती चालू झाली. चला चला लोक. महाराज की जय, लक्ष्मी नारायण भगवान की जय, सियावर रामचंद्र भगवान की जय, विठ्ठल रुक्माई भगवान की जय. स्वामीनारायण भगवान हे गुणातीतानंद स्वामी हे प्रकट
हरि महंत स्वामी महाराज, आपका अलौकिक सामर्थ्य देखते हुए, आपके दिव्य गुणों को देखते हुए सर्वकर्ता सदा दिव्य साकार मूर्ति ऐसे स्वामीनारायण भगवान आज अक्षर ब्रह्म गुरु पर इकडे जायचं तर मित्रांनो, इथे आम्हाला व्हिडिओ काढायला परवानगी नव्हती, तरी पण मी व्हिडिओ काढत होतो. बघा मी कसं बघतोय, तरी पण त्यांनी मला बघितलं म्हणून मी लगेच कॅमेरा बंद केला. तर आता आपली झाली आरती, स्वामीनारायणची आरती आपण करत होतो. तर तुम्ही बघितलीच असतील आरती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमचा भाऊ मित्रांनो, आता तुम्ही आतला नजारा बघितला असतील, तर आता तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो. बघा कसा आहे. हे तर गाईज मंदिर तर बाहेरनं खूपच मस्त आहे. एकदम मन प्रसन्न झालं गाईज. हे मंदिर बघितल्यानंतर माझं मन प्रसन्न झालं. खूप भारी वाटलं मंदिर बघितल्यावर. चला तुमचा एक मस्त पैकी क्लिप काढू. चला मित्रांनो, आता घरी जायचंय आपल्याला. तुम्हाला खूप छान होतं हे दलिंदर मंदिर आणि खूपच छान वाटते. बघा तुम्ही सगळं राऊंड बघून घ्या. आता मी तर खूप थकलेली आहे.
परत माझ्याकडे घे, मी बॅक साईड चालते. चला मित्रांनो, आता इकडे जाऊया. चला, घरी जायची वेळ झाली आहे, अंधार झालेला आहे आता. वाव, हे बघा किती सुंदर आहे दिसतोय मित्रांनो, खूपच. आणि मला तर खूप आवडलं मंदिर, पूर्णपणे छानपणे बघून घ्या. वाव, ब्युटिफुल, एकच नंबर, सुंदर. आमचा ढोल्या दादा पण बघून घ्या तुम्ही, एकच नंबर आहे. चला चला, बाय बाय. समोर Good व्हिडिओ night, काढ, take समोर care. पूर्ण मंदिर. तर हे गाईज, आता तुम्ही बघितलंच असेल स्वामीनारायणचं मंदिर. आता आम्ही पण, आमचं झालं स्वामीनारायणचं मंदिर फिरून. तुम्ही पण कधी येताय मग नाशिक येते तर तुम्हाला दिसतंय का पाठीमागचं मंदिर? दिसत नसलं तर मी बॅक कॅमेऱ्याने धावतो. तर हे गाईज, तर आता आपलं मंदिर फिरून झालेलं आहे. तर आता आम्ही चाललेलो, आता सगळे चाललो आता आम्ही घरी. तर भेटू थोड्या वेळात. बहिणीचा आज बड्डे आहे ना, बड्डे साजरा करू मग व्हिडिओ. तर गाईज, आता आम्ही इथं झोपाळा खेळायला आलोय. तर भाऊ आहे, मी आणि माझी सीस पण आहे, पण ती चेहरा दाखवत नाही. खूप मजा येते गाईज. ही दुसरी सीस तर एकटीच फिरती. जास्त स्पीड झालं का, मग पायाशी काय राहिली. गाईज खूप मजा येते गाईज. लाईक, फॉलो, कमेंट करा, सबस्क्राईब करा. स्टॉप करा. 5 मिनिटं खेळू द्या अजून. मित्रांनो, आता घरी जायची वेळ झाली. चला, आता घरी जायची वेळ झाली. आता माझ्या मुलगीचा बर्थडे आहे आणि आता आम्ही सेलिब्रेशन करायला हॉटेलला जात आहे. त्यामुळे आम्ही खूप थकले, पण घरी जाणार आहे आणि मस्तपैकी फ्रेश होणार आणि मग आम्ही हॉटेलला जाणार, जेवणार. आणि हे बघून घ्या आता शेवटचं कसं चाललंय काम. हे सगळं काम चाललंय कसरतीचं. छानपैकी व्हिडिओ काढा. हाय गाईज, चला फ्रेंड, बर्थडे सेलिब्रेट आहे आता हॉटेलला. जेवण आहे, छान छान केक आहे, यम्मी यम्मी. चला मग जाऊया, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण. तर गाईज, आज माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे आणि आम्ही आलेलो आहे माखनलाल ढाब्यावर हॉटेलला. तर तुम्हाला दाखवतो आता पुढचा ब्लॉग. तर भेटू आपण थोड्या वेळात. तर मित्रांनो, आम्ही इथं वाढदिवस करायला आलेलो, पण या पोरी काय फोटोशूट चाललंय यांचं बघा. हॅपी बर्थडे टू यू. चला मित्रांनो, आज आम्ही जेवायला आलो होतो. पार्टी खूप एन्जॉय केली. पण हॉटेलचं नाव ऐकून घ्या बरं का, माखनलाल. प्युअर व्हेज आहे आणि क्वालिटी एकच नंबर आहे. यायला लागतंय भाऊ का धाबा.